घनश्याम हा राम लावण्य रूपी महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी करी संकटी सेवकांचा कुडावा प्रभाते मनी राम चिंतित जावा। पण आज केवळ सकाळच्या प्रहरी नाही तर रात्रभर ही अयोध्या नगरी झोपलेली नाहीये। रात्रभरात या अयोध्या नगरीमध्ये एकच जय जयकार आहे, एकच आवाज दुमदुमतोय, तो नारा आहे प्रभू श्रीराम यांचा, जय श्रीराम यांचा। आणि अयोध्या नगरीतनं मी ज्ञानदा कदम महाराष्ट्रातल्या तमाम प्रेक्षकांचं स्वागत करते। एबीपी माझाची संपूर्ण टीम सज्ज आहे आजच्या या ऐतिहासिक दिवसाचं कव्हरेज, लाईव्ह कव्हरेज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी। शरयूच्या तीरावरती मी सध्या आहे। या कडाक्याच्या थंडीत सुद्धा असे अनेक रामभक्त आहेत जे सकाळी सकाळी शरयू तीरावरती स्नानासाठी आलेले आहेत। खरं तर इथे दिवाळीमध्ये भव्य दिव्य दीपोत्सवाचं आयोजन केलं जातं, पण राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं प्रभू श्रीरामांच्या मंदिरात अत्यंत देखणी सजावट करण्यात आली आहे, अभूतपूर्व सजावट करण्यात आलेली आहे। आणि प्रभू श्रीरामांच्या मंदिरामध्ये लेझर शोची सुद्धा अनुभूती सर्वांना घेता येणार आहे। लेझर शोचं आयोजन केलं गेलंय। खरं तर शरयू तीरावरती इथे रोजच्या रोज लेझर शो होत असतो, परंतु राम मंदिराचं रूप हे लेझर शोच्या माध्यमातून अधिकच उजळून निघणार आहे। राम मंदिराची ही प्रतीक्षा गेल्या कैक पिढ्यांनी केलेली आहे। आर्यावर्तातल्या प्रत्येकाचं कधी ना कधी पाहिलेलं हे स्वप्न होतं की प्रभू श्रीरामांचं मंदिर साकार व्हावं। या पुलावरनं जी मंडळी चालली आहे सगळेजण नारे देत आहेत जय श्रीरामचे। ही अशी भक्त मंडळी आहेत की ज्यांना ना थंडीची पर्वा आहे, ज्यांना ना आपल्या राहण्याची पर्वा आहे, कारण अयोध्येतली सगळी हॉटेल्स फुल आहेत, सगळ्या धर्मशाळा फुल आहेत, कुठे राहायची जागा नाही। हे सगळं माहीत असून सुद्धा अनेक रामभक्त हे अयोध्येमध्ये येत आहेत, कारण एकच आहे, दर्शन घ्यायचंय प्रभू श्रीरामांचं। आस लागलेली आहे प्रभू श्रीराम यांना भेटण्याची। कैक वर्षांची प्रतीक्षा आता संपते। 500 वर्षांचा संघर्ष प्रभू श्रीराम यांच्या जन्मभूमीसाठी करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे अवध नगरी आज आनंदून गेलेली आहे। आपले सगळे प्रतिनिधी आज सकाळपासूनच रामजन्मभूमी परिसरामध्ये आहेत, लता मंगेशकर चौकामध्ये आहेत। अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था या संपूर्ण अयोध्या नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते। मंदिराचं आणि मूर्तीचं वैशिष्ट्य अरुण योगीराज यांनी साकारलेली ही मूर्ती असणार आहे, जी मूर्ती अत्यंत तेजस्वी आहेत आणि विलक्षण असे डोळे या मूर्तीचे असतात। विलक्षण डोळे आपल्याला सगळ्यात आधी त्या मूर्तीचे नजरेस पडतील आणि प्रत्येक जण या मूर्तीशी असा काही जोडला जाईल रामभक्तीच्या भावानं। आपण रजतकडे जातोय, आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ आपल्या सोबत आहेत। रजत राम मंदिर परिसरामध्ये आहेत, VIP गेट परिसरामध्ये आहेत आणि रजत तिकडनं आपल्याला माहिती देतील। रजत, ज्ञानदा, सध्या VVIP जे मान्यवर आहेत त्यांच्या येण्याची वेळ जशी जशी जवळ येत आहे तसं तसं सुरक्षा जी आहे ती आणखी कडेकोट होत आहे। आता जो मुख्य दार आहे राम मंदिराचा, जन्मभूमी मंदिराचा जो मुख्य दार आहे, तिथून सर्वांना अगदी मीडियाला सुद्धा काही अंतर लांब ठेवण्यात आलेला आहे, तिथून सगळ्यांना हटवण्यात आलेला आहे। त्यामुळे संपूर्ण परिसर जो आहे मुख्य दाराचा तो पोलिसांनी रिकामा केलेला आहे। जे लोक फक्त निमंत्रण पत्रिका घेऊन येत आहेत त्यांनाच आत सोडलं जात आहे, मात्र प्रत्येक व्यक्तीला तिथे फुटपाथवर किंवा रस्त्यावरही उभं राहायला सध्या पोलिसांकडून परवानगी नाही आहे। त्यामुळे सुरक्षेच्या अनुषंगाने व्यवस्था जी आहे ती अत्यंत दक्ष आहे। मात्र रामभक्तीच्या अपेक्षेने जे लोक या ठिकाणी आलेले आहे, अगदी दाराला नमस्कार करण्याच्या इच्छेने जे लोक आलेले होते त्यांची कुठेतरी निराशा सध्या तरी होत आहे। मात्र आजचा दिवस जो आहे तो प्राणप्रतिष्ठेचा आहे, त्यामुळे तुम्ही इथून दूर जा असा एक आव्हान जो आहे तो वारंवार पोलिसांकडून केलं जात आहे आणि सर्व लोकांना या ठिकाणातून लांब जाण्यास सांगण्यात येत आहे। ज्ञानदा, अगदी बरोबर आहे। रामभक्त जरी इथे आलेले असले तरी आज त्यांना राम मंदिरामध्ये प्रवेश नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।